ती येईल हळूहळू. पण आता एक शब्द ह्यांनी वापरला फोकस, तो वेगळ्या संदर्भात त्यांनी वापरला. पण जेवढे सगळे कलाकार आहेत, म्हणजे ते ऍक्टर्स असतील, गायक असतील, नृत्य करणारे असतील किंवा कुठलेही कलावंत जे असतात, ह्या सगळ्यांचा फोकस असतो. आणि तो फोकस म्हणजे काय, तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे फोकस नाही. कॉन्सन्ट्रेशन हे आपण काही वेळेला ते नाटक करताना, ती रिहर्सल्स करताना किंवा ते शूटिंग करताना आपण कॉन्सन्ट्रेट करतो. पण फोकस असतो जो कायम असतो, जो तुमच्यामध्ये कायम असतो. आणि तो फोकस म्हणजे काय, की तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या आतमध्ये सतत काहीतरी शिकण्याची, वाचण्याची, बघण्याची अशी सवय लागणं आणि ते सतत तुमच्या ह्याच्यामध्ये स्टोअर करणं आणि परत त्याला आयदर प्रोसेस करणं, आयदर तुम्ही जेव्हा कुठलं नाटक करताय किंवा तुम्ही कुठलं काम करताय ते प्रोसेस करणं आणि परत आणखीन. मी म्हणूनच पहिला प्रश्न विचारला की प्रश्न कोणाला आहेत, कारण जर प्रश्नच पडले नसतील ना तर तुम्हाला काही शिकताच येणार नाही. त्यामुळे प्रश्न पडणं फार महत्वाचं आहे. सो अर्थात मी हेही मानतो की काही लोकांना प्रश्न पडले असतील, त्यांना बोलता येत नसेल किंवा त्यांना आर्टिक्युलेट किंवा त्यांना शब्दात मांडता येत नसेल, पण प्रश्न पडले पाहिजेत आतमध्ये. एखादं काम केलं, एखादी लेवल गाठली का पुढचे प्रश्न पडले पाहिजेत, मग तुम्ही दुसरी लेवल गाठता, मग आणखीन प्रश्न पडले पाहिजेत, मग तिसरी लेवल. आमच्या मनामध्ये अजूनही प्रश्न असतात, म्हणजे अजूनही आम्ही एवढी कामं केलेत, हे केले तरी प्रश्न पडतात की अरे हे काय. किंवा जेव्हा वेब सिरीज आले तेव्हा वेब सिरीजचं लिखाण म्हणजे कसं केलं जातं, किंवा वेब सिरीजचं कॅरेक्टर एवढ्या एपिसोडमध्ये सस्टेन कसं करायचं, असे वेगवेगळे प्रश्न असतातच असतात. किंवा एक असा कॅरेक्टर असतो, जसा आता मी उदाहरणार्थ एक महात्मा फुलेंचा सिनेमा करतोय, त्याचं शूटिंग चालू आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आता त्या काळातले प्रश्न पडतात की 18व्या शतकाच्या शेवटच्या ह्याच्यामध्ये हे कसं यांनी विचार केला असेल, जेव्हा कुठलीच बाई घराबाहेर पडत नव्हती, त्या काळामध्ये आपल्या बायकोला एवढं सगळं तयार करून शिक्षणात आणून मग त्यांनी कसं केलं असेल, काय केलं, हे सगळे प्रश्न जेव्हा पडतात ना, तेव्हा तुमचा कॅरेक्टर किंवा तुमच्या स्वभावात ते येतं आणि मग तुम्ही तसे वागण्याचा प्रयत्न करता. ओके. सो त्यामुळे खरं तर ऍक्टिंग म्हणजे खरं तर नैसर्गिक वागणं किंवा तुम्ही जसे आहात तसे वागणं, हा पहिला भाग झाला. नंतर मग जेव्हा एखादा कॅरेक्टर येतो किंवा एखाद्या स्क्रिप्ट येते, तेव्हा तुम्ही तो कॅरेक्टर, ती स्क्रिप्ट समजून घेता, तो कॅरेक्टर समजून घेतो, मग त्याचा स्वभाव समजून घेतो आणि मग आपण त्या कॅरेक्टर प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. पण हे केव्हा येतं, जेव्हा खरंच तुम्ही अनुभवी व्हाल किंवा तुम्हाला करून नाटकं करून म्हणा किंवा कामं करून जेव्हा तुम्हाला अनुभव येतो, तेव्हा हे शक्य आहे. पण सुरुवातीला नेहमीच तुमच्याकडे जे आहे किंवा तुम्ही जसे आहात तसं असण्याचा प्रयत्न करायचा. फक्त आपल्या पहिली गोष्ट म्हणजे पाठांतर पाहिजे. म्हणजे नट बनायचं असेल किंवा ऍक्टर बनायचं असेल स्पेशली, तर पाठांतराला दुसरा शॉर्टकट नाही. भयंकर पाठांतर करायला पाहिजे किंवा पाठ तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यामुळे मी आत्ताच परत सांगतो की पाठ करण्यासाठी तुम्ही चांगल्या कविता, तुम्हाला आवडणाऱ्या कविता किंवा वेगवेगळ्या चांगल्या कवींच्या कविता, मध्ये कुसुमाग्रज असतील किंवा बापट असतील किंवा कुठल्याही छान कवी 4 घ्यायचे आणि त्यांच्या कविता पाठ करणं, किंवा छोट्या ज्या कथा असतात किंवा पु ल देशपांडेंच्या काही लिहिलेल्या कथा आहेत त्या पाठ करणं, हे पहिलं महत्वाचं काम आहे जर तुम्हाला पुढे जाऊन खरंच ह्याच्यात करिअर करायचं असेल तर. आणि हे सगळं करता ह्याचा रियाज, बरं नुसतं पाठ केल्यानंतर ते म्हणायचं, मग तुमच्या खोलीमध्ये तुम्ही पाहिजे तर स्वतःला एक स्पेस निर्माण करा, दार बंद करा आणि मग ती कविता म्हणायची, त्यातनं अर्थ काढण्याचा प्रयत्न करायचा. कुठलाही चांगला ऍक्टर जेव्हा तो बोलतो त्यातनं अर्थ पहिला येतो. स्टाईल बिल अशी काही नसते. म्हणजे पूर्वी राजेश खन्ना वगैरे असताना ती स्टाईल बाईल होती, पण आता स्टाईल बिलचा जमाना गेला. आता तुम्ही अर्थ कसा काढताय किंवा तो कॅरेक्टर कसा वावरतोय, तो कॅरेक्टर कसा जिवंत होतोय, हा महत्वाचा भाग असतो आता.
तर त्यामुळे हे करता करता तुम्हाला, रियाज करता करता तुम्हाला लक्षात येईल की अच्छा मी हेच हेच डायलॉग्स जे पाठ केलेले आहेत ते मी जर का एक डॉक्टर म्हणून म्हटले तर कसे होतील, एक रस्त्यावरचा एक काय म्हणतो हमालानी हे म्हटले तर कसा म्हणेल, एखाद्या आर्किटेक्टनी म्हटलं तर हा कसा म्हणेल, हेच डायलॉग एखाद्या शिक्षकांनी म्हटलेले डायलॉग्स तर कसे म्हणतील. नक्कल नाही करायची. तुम्हाला जे काही तुमच्या आसपास पाहिलेले जे तुम्ही कॅरेक्टर्स असतात ते कॅरेक्टर्स तुम्ही आठवायचे आणि ते कॅरेक्टर्स तुम्ही रिक्रिएट करण्या किंवा ते कॅरेक्टर्स तुम्ही हे करण्याचा प्रयत्न करायचा या डायलॉग्सतून. हा सगळ्यात छान रियाज आहे. जसं म्हटलं तसं पाठांतराला तो हे नाही, शॉर्टकट नाही आणि रियाजाला शॉर्टकट नाही. म्हणजे आज डोंबिवली फास्टच्या आधी सुद्धा आम्ही जवळजवळ 5-6 वर्ष खूप थिएटर केलेलं आहे. त्याच्या आधी मग हजारो ख्वाहिशें ऐसी वगैरे खूप हिंदी फिल्म्स पण झालेले आहेत आणि मग श्वास आला, डोंबिवली फास्ट आला. म्हणजे असे मोठे रोल्स जेव्हा मिळतात तेव्हा तुमचा एक अनुभव पण बघितला जातो की तुम्ही आधी काय काय केलेलं आहे, तुम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स कसे करू शकता आणि मग तुम्हाला एक मोठा रोल मिळतो. की कॅरेक्टर, आता मी नेहमी म्हणतो की नेहमी मी उदाहरण देतो की समजा डोंबिवली फास्ट हा रोल मी केलाय, पण हाच रोल जर अतुल कुलकर्णींनी केला असता किंवा हाच रोल जर सचिन खेडेकरनी केला असता किंवा हाच रोल कोणीतरी आत्ताच्या अमय वाघनी केला असता, स्क्रिप्ट तीच आहे, डायलॉग तेच आहेत, पण तो वेगळा वाटला असता ना प्रत्येकाने केल्यामुळे. कारण प्रत्येक जण आपापलं वावरणं किंवा आपण जे काही पाहिलंय, आपण जे काही शोषून घेतलंय किंवा आपला जो अनुभव आहे तो आणण्याचा प्रयत्न करतो. आता कोण किती तो करेल हा भाग वेगळा आहे, पण तो वेगळा तर नक्की दिसेल ना. सगळे बाकीचे तिघे लोक संदीप कुलकर्णी सारखे नाही दिसणार. कॉमन माणूस दिसेल, पण कॉमन माणूस, आता मुद्दा हा येतो की मग त्याच्यामध्ये येतो की आणखीन जवळचा म्हणजे जास्तीत जास्त तो कॉमन मॅन दिसणं किंवा तो कॉमन मॅन जगणं, हा प्रत्येक ऍक्टरची तो एक कस असतो प्रत्येक ऍक्टरचा. तो मग प्रत्येक ऍक्टर आपापल्या परीने त्याचं हे लावतो. करेक्ट. त्यामुळे आपल्याला फार बदलायचं नसतं. आपण जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये आपण कसे फिट होऊ किंवा आपण कसे ह्याच्या जवळ जाऊ ह्याचा प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न आपण जे काही रियाज केलेला असतो, आपल्याला जे काही आयुष्यामध्ये बघितलेलं असतं, आपण जे कळलेलं असतं तेच त्याचा आपण उपयोग करतो, त्याचा वापर करतो आणि आपण त्या कॅरेक्टरच्या, त्या लेखकाने लिहिलेल्या त्या ह्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. नवाजुद्दीन सिद्दीकी सारखा ऍक्टर आहे, असा बारीक आहे, छोटासा आहे, पण तो ज्या कन्व्हिक्शननी काम करतो, ज्या पद्धतीने तो काम करतो, असं वाटतं की हा केवढा मोठा नट आहे. तो आपल्याला खूप आवडतो. कारण शेवटी तुमचं कन्व्हिक्शनमुळे समोरचा माणूस कन्व्हिन्स होतो. जर तुमचंच कन्व्हिक्शन नसेल त्या कॅरेक्टरचं, तर समोरचा माणूस कन्व्हिन्स होतच नाही की हा माणूस बरोबर कॅरेक्टर करतोय. तर सगळ्यात महत्वाचं मी म्हणतोय, तुम्ही एक शब्द लिहून ठेवा जे कायम तुमच्या लक्षात असलं पाहिजे. इट इज ऑल अबाउट मेक बिलीव्ह. मेक बिलीव्ह ही टर्म आहे की तुमचाच तुम्हाला विश्वास वाटला पाहिजे की हा मी शिक्षक करतोय आणि शिक्षक आहे मी आता. त्यामुळे सगळ्यात मोठा ब्लॉक असतो तो माइंड ब्लॉक असतो. त्यामुळे ऍक्टर कोणी होऊ शकतो, म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी सारखा होऊ शकतो, अमिताभ बच्चन सारखा असा सुरुवातीला असा लंबू आणि असा बारीक माणूस, ज्या वेळेला राजेश खन्ना सारखा माणूस सुपरस्टार होता तिथे. सो एनीबडी कॅन बी अन ऍक्टर. ओनली थिंग इज इथलं पहिला ब्लॉक निघाला पाहिजे, पहिली स्टेप. आणि मग मी म्हटलं तसं आयदर तुम्हाला नाटकं मिळाली, तुमचा एक ग्रुप फॉर्म करा जवळचा, तसं करा, पण स्वतःच एक कन्व्हिक्शन पाहिजे आणि
आळस न करता रोजच्या रोज रियाज पाहिजे. रोजच्या रोज तुमचा जे काही बिझी शेड्यूल असेल किंवा असेल त्यातनं 1 तास, अर्धा तास, की मी असं माझी खोली दार बंद करून मला करायचं, माझ्यासाठी करायचं, त्याला रियाज म्हणतात. तो रियाज व्हायलाच पाहिजे. बेसिकली जिवंतपणा जेव्हा येतो, जेव्हा तुम्ही समोरच्याचं ऐकून मग स्वतःचं बोलता. त्यामुळे ऍक्टरनी स्वतः दुसऱ्याचं पण ऐकायचं असतं, त्याचं तो काय म्हणतोय समजून आणि मग स्वतः बोलणं, मग आपोआप त्याला जिवंतपणा आहे. असे एक्सपेरिमेंट्स तुम्ही 4-4 मित्र, 3-3 व्हॉटएव्हर घेऊन तुम्ही असे करू शकता. की चुकायला घाबरू नका. चुकणं म्हणजे हे स्वाभाविक आहे आणि हे नवीन आता समजा तुमचा एक वेगळाच व्यवसाय आहे आणि तुम्हाला काहीतरी एक वेगळा व्यवसाय, दुसराच व्यवसाय करायचा आहे, तर चुका तर होणारच ना. सो दॅट इज ओके. हा पार्ट ऑफ द गेम आहे. इंटेन्शन पाहिजे की मी ह्यातनं परत उभा राहीन. मी हे ठीक आहे, हे चुका होणार पण मी परत उभा राहीन. अशा तुमच्याच ऐकण्यातनं, तुमच्याच बोलण्यातनं, तुमच्याच बघण्यातनं नट निर्माण होतो. कुठला तरी बाहेरची शक्ती अशी नसते. फक्त ती जागरूकता असते की तुम्ही काय बघताय, तुम्ही कसे ऐकताय, तुम्ही कसे बोलताय, तुम्ही कसे वागताय, तुम्ही कसे बसताय, तुमचे जेस्चर्स. पण हे करता करता नैसर्गिकरित्या आणि मग सतत ऑब्झर्व करणं. जेव्हा तुम्ही जिथे जिथे जाता मग ऑब्झर्वेशन तुमची एवढी वाढते, ती म्हणतो ना, त्याला फोकस म्हणतो आपण. त्या फोकस एवढं वाढतं की तुम्हाला सतत काही ना काहीतरी तुम्ही बघत असता, तुम्ही ते स्टोअर करत असता आणि मग ते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा ते रिक्रिएट करतायत. आता जसं साने गुरुजी माझ्याकडे आलं होतं, मी जेव्हा डोंबिवली फास्ट करत होतो त्याच वर्षी साने गुरुजी मी करत होतो. आपल्याकडे कुठलंच डॉक्युमेंटेशन करायची पद्धत नाहीये, त्यामुळे साने गुरुजींचे 2 फोटो सोडले तर बाकी काहीच त्यांचं नाहीये. फुटेज नव्हतं, कसे ते वागायचे. फक्त मग माझ्याकडे पर्याय हाच होता की त्यांचे जे सगळे विद्यार्थी होते ते वयस्कर होते, पण ते अजून हयातीत होते त्यावेळेला. म्हणजे ही 18 पूर्वीची गोष्ट आहे, 20 वर्षापूर्वीची गोष्ट, 18 वर्षापूर्वी. सो त्यांना मी सगळ्यांना जाऊन भेटलो आणि मी त्यांच्याशी गप्पा मारायचो, साने गुरुजी बद्दल बोलायचो. हे करा, मी स्क्रिप्ट कधीच डिस्कस नाही केली. मी खूप गुरुजी काय होते, कसे होते, तुम्हाला काय आठवत आहेत गुरुजींबद्दल, त्यांचं काय, असे मला खूप गोष्टी मग त्यांच्याकडनं कळल्या आणि मग मी साने गुरुजी उभं करण्याचा प्रयत्न केला. जसं आता इव्हन महात्मा फुले जसं मी करतोय, कुठे आपण पाहिलेत महात्मा फुले? त्यांचे फोटो एक ठराविक फोटो तो खुर्चीत बसलेला सोडला किंवा सावित्रीबाई आणि दोघांचा, असे 2 फोटो सोडले तर काहीच नाही. पण त्यांच्याबद्दल एक तर पुस्तक आहे, धनंजय कीरांचं खूप मोठं पुस्तक आहे, अप्रतिम पुस्तक आहे लिहिलेलं त्यांच्याबद्दलचं, म्हणजे त्यांच्या अख्ख्या जगण्याचं पुस्तक आहे ते. सो हे सगळं समजून घेणं आणि दुसरी गोष्ट, हा माणूस कशा पद्धतीने विचार करत असेल त्या काळामध्ये, त्यांना काय असं होतं की घरातलं एवढं सगळं बरं होतं, पण हे होतं, पण सगळं सोडून त्यांनी ह्या सगळ्या कार्याला वाहून घेतलं, स्त्री शिक्षण आणि हे, मग का? तर हे मग ह्याची उत्तरं सापडतात आपल्याला आणि मग ती उत्तरं सापडली का आपल्याला कळते की अच्छा, म्हणून हा माणूस असा वागायचा. सो जनरली कुठलंही शूटिंग, म्हणजे ते सिरियल असो, फिल्म असो, टेलिफिल्म असो किंवा तुमची शॉर्ट फिल्म असो, ही लोकेशनच्या अनुरूपाने होते. म्हणजे समजा आता त्या फिल्म मध्ये किंवा सिरियल्स मध्ये घरचे सीन्स आहेत, मग ऑफिसचे सीन्स आहेत, मग रस्त्यावरचे सीन्स आहेत, मग कुठेतरी ते बाहेर गावी जातात, त्या बाहेर गावातले सीन्स आहेत. तर असे होऊच शकत नाही की एक सीन पहिला घरात केला, मग लगेच सगळं युनिट जाऊन रस्त्यावर गेलं, मग परत सगळं युनिट जाऊन ऑफिसमध्ये गेलं, असं होऊच शकत नाही. की आपले जे आपणच कधीतरी रागावलेलो असतो किंवा आपल्यावर कोणीतरी रागावलेलं असतं, आपल्यालाच कोणीतरी धोका दिलेला असतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी, ही दुःख आयुष्यातली पण जी असतात, त्याचा ऍक्टर म्हणून वापर करता येतो. हा सगळ्यात उत्तम ऍक्टिंगचा भाग आहे. पहिल्या सीनला जेवढी एनर्जी, जेवढे एक्सप्रेशन्स असतात, ते शेवटच्या सीनपर्यंत कसे टिकवून ठेवायचे किंवा सेम सीन करत, करत आपण एक पॉइंटला सगळं असं एक्सप्रेशन कमी होतात वगैरे, तर एनर्जी आणि ते सगळं कसं कॅरेक्टर पकडून ठेवायचं? त्याला प्रोफेशनलिझम म्हणतात, ज्याच्यासाठी ऍक्टरला पैसे दिले जातात
की 10 वेळा सुद्धा त्याला परत तेवढ्याच एनर्जीने करता आलं पाहिजे. सो दॅट इज कॉल्ड व्यवसाय. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या जॉबवर असता किंवा हे असता तेव्हा तुम्ही असं रिसेप्शनवर कोणी असतं तेव्हा दिवसाच्या शेवटच्या म्हणजे अगदी शेवटच्या तासाला सुद्धा तुम्हाला तेवढंच फ्रेशली काम करायचं असतं. तुम्हाला असं चालत शकत नाही की नाही मी दिवसभर काम केलंय. तसंच ऍक्टरच्या बाबतीत असतं आणि दॅट इज कॉल्ड प्रोफेशनलिझम. त्याला प्रोफेशनल ऍक्टर म्हणतात. सो ते टिकून ठेवायचं असतं, त्याची सवय लावायची असते. अर्थात मग तुम्ही मध्ये थोडा वेळ ब्रेक घेऊ शकता, पाणी पिऊ शकता किंवा तुम्ही हे करू शकता. मेंटली फटीग येतो काही वेळेला, मानसिक फटीग येतो. म्हणजे तुम्हाला मानसिक थकल्यासारखं होतं. थोड्या वेळ तुम्ही ब्रेक घेऊ शकता, त्या डिरेक्टरला सांगू शकता हे का. पण शक्यतोवर जेवढ्या म्हणजे काय म्हणतो त्याला ते करता आलं पाहिजे त्यालाच हे म्हणतात प्रोफेशनलिझम म्हणतात. म्हणजे अमिताभ बच्चन ह्या वयात सुद्धा एवढ्या इमोशनली ते वेळेवर जातात. सकाळी ते 10 टेक लागले तरी ते 10 टेकला उभे असतात. त्याला प्रोफेशनलिझम म्हणूनच ते अमिताभ बच्चन. सर हां, सर्वज्ञांचा फोन येते म्हणतात की बॉडीमध्ये बऱ्यापैकी साधर्म्य. काय प्रश्नच मिटला साहेब. लिसन 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 ते आजोबा हुएवर ही इज ते माझं पेशंट नाही आहेत. माझा पेशंट परशुराम विचार अँड व्हेरी स्वीट डायबेटिक. बट सर राईट सर. हॅलो हां, नवीन डिटेल्स प्रमाणे तुमची 6 ला अपॉइंटमेंट आहे सर. लहान मुलाचा काही पुरावा एनिथिंग? काही नाही सर. ओनली डेड बॉडी. काही पुरावा नाहीये, लहान मुलगा नाहीये. सर बी इन टच. मला फोन करत राईट राहा. सर राईट. आम्ही फोन करते, नंतर फोन करते. बाय. एक मिनिट दिवाकर, 1 मिनिट इकडे बसा. मी येते. 1 मिनिट बसा. हां 1 मिनिट. कमालच केली याला. आजचे 2 ऑपरेशन आता उद्या शेड्यूल करायला लागेल. I'll be in touch with you. उशीर झाला तरी फोन कर चालेल. आणि लगेच कळवते. Thanks. तुम्हा लोकांसाठी किती काही केलं ना तरी तुमचा बेजबाबदारपणा तुम्ही दाखवणारच. गेले काही तास इथली लोक तुम्हाला शोधतात माहितीये तुम्हाला. उद्या या पोराचं ऑपरेशन आहे सकाळी आणि न सांगता तुम्ही निघून जा. या वयात हे कळत नाही तुम्हाला. काय समजायचं का आम्ही कुठे गेला, काय झालं, काय ऍक्सिडेंट किती केलं ना तरी तुम्ही त्याची किंमत नाही ठेवणार. आणखी काय काय करायचं आम्ही तुमच्यासाठी. एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. आज तुमच्यामुळे माझी 2 ऑपरेशन कॅन्सल झाली. प्रकरण सगळ्या पोलिसांपर्यंत गेले, प्रेसमध्ये गेले. तुम्हाला माहिती. आता कुठे गेले पत्रकार. त्या पेशंटच्या तरा बघा म्हणा. डॉक्टरांना दोष देतात उगाच. नव्हतं करायचं ऑपरेशन तर तसं सांगायचं ना. माफ करा. नाही म्हणजे चुकलं माझं. नाही हवं तर पाया पडतो तुमच्या. सकाळी निरोप धाडला ऑपरेशन होणार नाही म्हणून. तुम्ही भेटला पण नाही. म्हटलं ऑपरेशन नाही म्हटलं म्हणून पळून गेला. हो ऑपरेशन पुढे होतं कधी कधी असं. मनाची तशी तयारी केली होती पक्की. ऐकत ना सकाळपासून रडायचं थांबे ना. सारखी चिडचिड करत होता. मला बघवलं नाही. सिस्टर कशाला आहेत.
त्याला झोपेचं इंजेक्शन दिलं असतं, आरामात झोपला असता तो. Anyway, मला आता काही इंटरेस्ट नाहीये तुमच्यात. तुम्हाला ऑपरेशन करायचं नसेल तर तसं वरती जाऊन सांगा, आसावरी आहे तिकडे, ती फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करेल आणि मग तुम्ही घेऊन जाता. बेसिकली एक आपण बघतो की किती मोठा डॉक्टर असला तरी फायनली तो माणूस असतो. मग तो कुठलाही व्यवसायातला माणूस असला, कुठलाही व्यवसाय असला, तो डॉक्टर असला, जसं आपण डोंबिवली फास्ट मधला माधव आपटे बघतो, कॉमन माणूस बघतो, तसा डॉक्टर आहे की कितीही त्यांनी काय म्हणतो त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी एकदा कंट्रोल सुटतो त्याचा आणि तो पेशंटवर रागवतो. कारण तो एक तर त्या मुलाबद्दल त्याला पर्सनली खूप वाटायला लागतं आणि तो अचानक गायब झालेला असतो. त्यामुळे शेवटी माणूस दाखवणं हा फार महत्वाचा गोष्ट आहे आणि म्हणून तो कॅरेक्टर जिवंत होतो. सो कॅरेक्टर म्हणजे काय? तो कॅरेक्टर माणूसच असतो. फक्त तो त्या व्यवसायातला माणूस किंवा तो कॅरेक्टर किती इमोशनली त्याची डिग्री तो दाखवेल किंवा रागवणं किती आता ज्या पद्धतीने डॉक्टर रागवतो त्याच्यापेक्षा जास्त तो डोंबिवली फास्ट मधला माधव आपटे रागवतो. कारण तो सामान्य माणूस आहे, त्याच्या रागावर कंट्रोल नाहीये. करेक्ट? याला म्हणतात कॅरेक्टर. जे मगाशी पहिल्यांदा पण प्रश्न होता की कॅरेक्टर मध्ये येणं म्हणजे काय किंवा कॅरेक्टर मध्ये हे करणं म्हणजे काय, तर कॅरेक्टर म्हणजे समजून घेणं. ते कॅरेक्टर, तो माणूस काय आहे, जसं मी म्हटलं महात्मा फुले कसे आहेत किंवा साने गुरुजी कसे आहेत, त्या काळात ते तर इतके सहनशील आणि इतके गांधी होते ते. त्यामुळे एकीकडे मी डोंबिवली फास्ट केला, जो अत्यंत रागीट माणूस, जो अत्यंत चिडलेला आहे माणूस, आणि साने गुरुजी जे अत्यंत गांधीवादी किंवा राग तर दूरच, त्यांना सतत असं फार प्रेमळ होते ते. सो ह्याला असे हे कॅरेक्टर्स आपण उभे करतो आणि हे माणसामधलेच असतात. सो जेव्हा आपण माणसामधले स्वतःचे इमोशन्स किंवा आजूबाजूची माणसं आपण जेव्हा ऑब्झर्व करतो तेव्हा आपल्यालाच ते कळतं की अच्छा, हा कॅरेक्टर कसा उभा करायचा. एकतर हो, मी चॉईसनीच झालो, मी ऍक्सिडेंटली नाही झालो ऍक्टर. मला व्हायचं होतं, म्हणजे मला तर खरं आधी आर्टिस्ट व्हायचं होतं, ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी काम करत होतो, पण मला ऍक्टर व्हायचं होतं. पण मग ऍक्टर व्हायचं होतं म्हणून लगेच मी त्याच्यासाठी 3 वर्ष रियाज केला, 3 वर्ष नाटकं केली. माझ्या गुरु माझे सत्यदेव दुबे त्यांच्याकडे मी शिकलो आणि मग ऍक्टर म्हणून मी स्वतःला इस्टॅब्लिश करू शकलो. आता हा जो दुसरा प्रश्न आहे तो महत्वाचा प्रश्न आहे की कायम तुम्ही काम करत नसता, मध्ये मध्ये तुम्हाला गॅप्स असतात, मध्ये मध्ये. तिथे सगळ्यात मोठा हे असतो जिथे मी फोकस म्हटलं की त्या फोकसमध्ये तुम्हाला स्वतःची तयारी करता येते, तुम्हाला खूप वाचन करता येतं, तुम्हाला पाठांतर करता येतं, कवितेची आवड निर्माण करावी लागते, वेगवेगळ्या लेखकांचं वाचावं लागतं, वेगवेगळे सिनेमे, इंटरनॅशनल सिनेमांपासून सगळे सिनेमे पाहणं, अभ्यास ज्याला म्हणतो ना. मी प्रवासात असलो तरी मी म्हटलं तसं मी ऑब्झर्व करत असतो, लोकांशी बोलत असतो, त्यांचं सगळं स्टोअर करत असतो आणि हे करायला मिळतं म्हणूनच मी वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकतो. कळलं? त्यामुळे ही जर्नी नुसती शूटिंग पुरती नसते, ही जर्नीच असते, हा प्रवासच असतो ऍक्टरचा किंवा कुठल्याही कलाकाराचा. थँक्यू सर. जसं इंजिनियरचं डोकं इंजिनिअरिंग मध्ये चालतं, तो प्रत्येक गोष्टीमध्ये बघत असतो ना की हे कसं बनलं असेल, ह्याला जॉईन कसं केलं असेल, याला कसं जोडलं असेल, त्याचं सतत चालू असतं. तसंच ऍक्टरचं असतं, तसंच लेखकाचं पण असतं. कॅरेक्टर ह्या प्रत्येकाला प्रश्न असतो की कॅरेक्टर काय. आता ह्या सिनेमामध्ये मला चॅलेंज होता की डबल रोल होता आणि 2 वेगळी माणसं उभी करायची होती आणि ती पण दिसणारी सारखीच. त्याच्यामध्ये म्हणजे कोणी असा वेगळा चष्मा घालतोय किंवा वेगळा असं नाहीये, दोघेही सारखेच दिसणारे पण तरी 2 माणसं उभी करायची. त्यामुळे मी ऍटिट्यूडचा वापर केला की एक माणूस असा ऍटिट्यूड मध्ये असतो जो अकडच आहे, म्हणजे जो फार कमी बोलतो, जो असा फॉर्मिडेबल ज्याला म्हणतो, फार तो जवळ जाणार नाही, त्याच्या मैत्री फार कोणी करणार नाही, असा एक माणूस आहे.
आणि दुसरा आहे जो अत्यंत वॉर्म आहे, ज्याला मस्त मैत्री छान तर असा तो उभा केला. त्यामुळे ही दोन आपोआप वेगळी वाटतात माणसं. आता हे आपल्यामध्ये सुद्धा असतं की कधीतरी आपण असं वागतो की आपण आपल्याला त्यावेळेला मनस्थिती अशी असते की फार कोणाशी बोलायचं नसतं, आपण जरा अलूफ असतो, वेगळे असतो, आणि काही वेळेला एकदम आपण मस्त असतो, हे असतो, सो आपण असं आपणच वागत असतो. सो आपल्याच वागण्यातले मी ह्याच्यातले दोन ऍटिट्यूड मी हे केले आणि ते दोन कॅरेक्टर्स वेगळे केले. एक दोघांना विचारायचंय की काय मी महत्वाच्या गोष्टी अशा 4 बोललो ज्या तुम्हाला सतत कराव्या लागतील किंवा त्या तुमच्या काय म्हणतो त्याला प्रोफेशनल ऍक्टिंगचा भाग आहे, अशा काय गोष्टी मी सांगितल्या? मला कोणी सांगेल? पाठांतराला पर्याय नाही ही एक गोष्ट. एक तर बिलीफ आवश्यक आहे. कॅरेक्टरचा बिलीफ Yes. आवश्यक आहे. ऍक्टरचा all belief, about माणसाचा make बरोबर belief. आहे. ऍक्टरचा बिलीफ. आणि त्याच्यानंतर पाठांतराला पर्याय पाठांतर. नाही. दुसरी गोष्ट कंटिन्युटी, म्हणजे रियाज करत राहिला तो जे इमोशन आहे तो कॅरी फॉरवर्ड केला पाहिजे, हा. झाला पाहिजे. हा, त्याच्या इमोशनल ग्राफ बद्दल तुम्हाला अंदाज पाहिजे की तुम्ही कधी कुठला का पाहिजे. करताय. हा, आणि नक्कल नाही करायची आणि रियाज कॅरेक्टरची. येस. नक्कल न करता विवेक तुम्हाला सर. खरोखर तुमच्या इमोशन्सनी, तुमच्या जाणीवेंनी जर ते करता आलं. ऑब्झर्वेशन सर करायला सतत. आणि सगळ्यात पहिला मी महत्वाचा शब्द वापरला जो कायम तुमच्या लक्षातच कोरला गेला पाहिजे, तो काय? फोकस. येस, फोकस. या फोकस. सगळ्या गोष्टी फोकसमुळे येणार, Focus. त्या लक्षात राहणार आणि तुम्ही करत राहणार. फोकस आला तर मग तुम्ही कुठेही प्रवासात गेलात, कुठेही गेलात तरी फोकसमुळे तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं हे चालू राहणार.